अभी हम मुंब्रा के फॉरेस्ट एरिया में हैं और पूरा यहाँ पे किस तरह से कचरा नियोजन बिल्कुल नहीं है ये दिख रहा है। और जंगल में भी किस तरह से कचरा सब डाला गया। आप देखो यहाँ पे सारा कुछ कचरा है। आज हमारा जो विज़िट है ये फॉरेस्ट एरिया थाने विभाग का, तो अभी दिखाने की कोशिश है कि कैसे वन की डिमार्केशन और आता आपला डिमार्केशन कुठून आहे? हां कुठे? बॅक म्हणजे कचरा पडलाय ना, हां म्हणजे तिथून आपलाच आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण डम्पिंग कचराचा आपल्या फॉरेस्ट एरियामध्येच घातलेला आहे पूर्ण. हां नाही पण थोडा नाही, ते किती ना पण किती सारा कचरा टाकलाय. म्हणजे आपल्या गार्डनी पण हे सगळं इन्फॉर्म करायला हवा. पण ते मेन आहे की आपण जर ह्या सगळ्या जागेत कसल्याही प्रकारचं जर व्यवस्थित नियोजन किंवा काही केलं तर असं होणारच नाही. आणि ही जी काही बनते इथे हा जो वॉल आहे हा पण प्रायव्हेट जागा आहे. ती प्रायव्हेट जागा आहे, म्हणजे तिथूनच आपली जागा मग सुरू होते. हां मग तिथे ती वाईट काय ते बांधलं गेलं ती काय जागा प्रायव्हेट जागा आहे सगळ्या. पण कसं समजणार? आपल्या डिमार्केशनचा कसलंही फेन्सिंग नाही, काही नाही. तिथे एवढा जो हे होते धूर होते ती कसली धूर आहे ती? हां ही जी एवढी धूर होतीये ती काय कसलं आहे धूर? ते जाऊन बघावं लागेल. हां मग बघा ना की किती धूर निघते. आणि तसं करून पण आपल्या फॉरेस्टला हे होतं ना त्याच्यातनं. म्हणजे ती आतमध्ये गेली का आपली फॉरेस्ट एरिया तिथे? हा जो पार्ट आहे ना हा फॉरेस्ट पार्ट आहे. नाही पण कुठे हा जो कसला तरी नारळचं झाड दिसते ती डिमार्केशन आहे का आपली? डिमार्केशन ती नारळची जागा आहे ना, हां त्याच्या अलीकडे आपली जागा आहे. हां तिथून अशी पण आपण फेन्सिंग वगैरे का करत नाही? म्हणजे आपलं मार्किंग काहीच नाही आपलं. या साईडला केली नाही पण त्या साईडला फेन्सिंग केली नाही पण दिसत नाहीये ना काही. आता इथे मी झूम केलंय सर्व, मला काही दिसत नाहीये फेन्सिंग वगैरे. नाही आपण त्या साईडला. आणि आता सपोज ही जी बिल्डिंग येते कसं समजणार की ही बिल्डिंग आता आपल्या फॉरेस्ट मध्ये नाहीये म्हणून? कारण आपल्याला डिमार्केशन कुठेही काही समजत नाहीये. मग कसं समजणार की ही बिल्डिंग किती आतपर्यंत आलं? कारण त्यांनी तिथून असं केलंय. डिमार्केशनचं प्रपोजल आता जस्ट आलेलं आहे, टेंडर पडलेलं आहे. आता या महिन्याभरात आपलं काम चालू होईल. हा कारण आपल्याला माहित आहे की आपल्या फॉरेस्टचा जो एरिया आहे त्याच्यातला बफर झोन्स असतात. बरोबर. तर ती बफरला सोडून त्यांनी केलंय की बफरच्या आत आले ते कसं समजणार आहे? बरोबर की नाही? अगदी बरोबर. पण आपल्या तुला समजते का आता की का मी तुमच्यासारख्या ज्युनियर किंवा असे यंग एंट्रन्सला काय दाखवायचा प्रयत्न असतो? आता सपोज इथे पण ह्या बाजूला पण आपण बघतोय तर इथे पण कुठपर्यंत डिमार्केशन आहे? कारण ते छोटासा काहीतरी बांधला ते पण आतमध्ये आलाय किंवा काय कितपर्यंत आपलं आलं तर डिमार्केशन नसेल तर असंच एन्क्रोचमेंट होत जाईल. आणि आपले म्हणजे गार्ड्स असतात आपले फॉरेस्ट गार्ड्स, मग ते काय रिपोर्टिंग करणार जर त्यांना पण माहिती पाहिजे की आपला कुठून काय आहे ते? हां मंगूस कुठे? बघा 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 कुठे हां बरोबर. हां इथे मंगूस दिसला बरोबर. हां आता लपला आतमध्ये गेला. हां तर मग विचार करा आता हे मंगूस बिंगूस जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यावर पण किती परिणाम हा सगळं जो घाण कचरा जेवणाचा वगैरे टाकलेला आपण आता बघितलं किती कचरा टाकलेला आहे. मग काय उपयोग असा? आणि आपला डिमार्केशन पाहिजे. इथे बोर्ड पण काही दिसत नाहीये की हा वन विभागचा आहे म्हणून. एक बोर्ड आणि फेन्सिंग बोर्ड एक तर मेनली ॲटलिस्ट फेन्सिंग करा. हां आणि फेन्सिंग प्रपोजल आले एक महिन्यात नाही पण आता आपला सपोज जीपीएस सिस्टम आहे आपल्याकडे. हां GIS सिस्टम जीपीएस सिस्टम आहे. मग त्यातनं पण आपण हे करू शकत नाही का की ॲटलिस्ट ते फेन्सिंग करून बफर झोन किती आहे मग ह्या लोकांनी बफर झोन सोडला की नाही कसं समजणार आहे? तर हा जो परिस्थिती आहे ना, कारण आता काय होते सपोज हे जे बिल्डिंग्स वगैरे येतात हे सगळ्यांच्या कचरा वगैरे इथे पण काहीतरी दिसतं. हा काहीतरी टाकलेला असं नालीसारखं केलंय. कोणी केलं? काय करतायत ते समजतच नाही. हा गवत कोणी कापला? गवत कोणी हे करतायत? तर ह्याच्यावर काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन्स आहेत का? तर हा सगळं थोडंसं समजणं पण खूप गरजेचं. म्हणजे आता क्रीक कुठून लागलं? ती जी दिसते ती मँग्रोव्ह आहे का? ते तिथे मँग्रोव्ह दिसते का पुढे? म्हणजे ती झाली डिमार्केशन आपला क्रीकचा एकदम लागूनच ती मँग्रोव्ह आली आणि हा आपला फॉरेस्टचा डिमार्केशन म्हणजे. पण तिथे पण जर आपण पुढे बघितलं तर तिथे पण आपल्याला आता म्हणजे आपला फॉरेस्टच्या भागात जी झाडं बिळं दिसत नाही असं शेतीसारखंच दिसत आहेत. तर हे कोण करतायत? कोणाकडे आहे? काय करतायत? ह्या सगळ्याबद्दल काही आहे का? कारण मला पॅस्चर लँड सारखं दिसत आहेत हे सगळं गवत लावलेलं आणि गवत कोणीतरी कापून घेऊन जात आहे. तर ह्याच्यावर कसलं प्रकारचं आपलं नियंत्रण किंवा काय माहिती आहे आपल्याकडे? कोण घेऊन जातो? काय करतो?
तर आता पूर्ण जो ठाणे डिव्हिजनचा जो फॉरेस्ट आहे ह्याला एक सिस्टमॅटिक जे म्हणतात ना मॉनिटरिंग सिस्टम ते पाहिजे. नाहीतर आता ह्या बिल्डिंग कडनं पण दिसतंय काहीतरी कचरा टाकला जातोय बाहेर बघा. पूर्ण आपल्या जंगलाच्या एरियामध्येच कचरा टाकून देतात. मग सगळीकडे दिसत आहेत की जंगल म्हणजे आपला कचराचा जागा, जिथे की आपल्याला ह्या सगळ्याच्या एक प्रॉपर ऑप्टिमायझेशन कसं प्रकारे वापरून आपण एक ग्रीन कव्हर आणि ग्रीन चांगलं हे होऊ शकते की जसं एंगेजमेंट लोकांचं इथे कसं आपण एंगेजमेंट म्हणजे एंगेज करून ह्या सगळ्याचं कसं नियंत्रण व्यवस्थित होऊ शकते. तर हा जो आपले जे फॉरेस्ट गार्ड असतात आणि ह्या लोकांना हे करूनच आपल्याला हे सगळं व्यवस्थापन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतं दिसतंय जसं आता आपण बघितलं शिलफाटाच्या तिथे ते बुलेट ट्रेनसाठी अर्धी भाग तर गेली आता फॉरेस्टचा. आता हे जे राहिलं ह्याला पण जर आपण व्यवस्थित नियोजन करत नाही तर आपण म्हणजे आपली प्लॅनेट तर संपायलाच आलेली 6th एक्सटिंक्शनकडे. तर अजून जर हे सगळं नियोजन व्यवस्थित नाही राहिलं तर असंच परिस्थिती होत जाणार पुढे पण. आला ना लक्षात. तर ही झाली आपली क्रीकला लागून. आता चला आपण बाकीच्या, कारण मी जे म्हटलं जे डोंगरा भागात वरच्या भागात जेव्हा आपण जाऊ तर वरच्या भागातनं आपल्याला हे दिसेल ना म्हणजे की कसं पद्धतीने म्हणजे आपला जो माती वाहून येते. कारण मी त्यामुळे म्हटलं की आधी क्रीककडे बघू आणि वरती आपला CCT वगैरे नाही आहे म्हणून आपली जी माती वाहून पूर्ण जी जाते क्रीककडे तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे. तर म्हणूनच हा जो पोटेन्शियल तुम्ही लोक मला वारंवार विचारता मॅडम तुम्हाला काय बघायचं आहे फॉरेस्टमध्ये. तर आता समजलं ना काय बघायचं आहे. कारण हे तुम्ही लोकांचं म्हणजे तुम्ही ॲज अ राऊंड ऑफिसर हे सगळं बघा ना किती कचरा इथे टाकलं गेलाय. हे सगळं तुमच्याच एरियामध्ये कसं हे सगळं टाकलं जातो. मग आपला जो फॉरेस्ट गार्ड आहे तो काय करतो हे पूर्ण बघा कचरानीच भरलेला आहे, पूर्ण कचरानी भरलेला आहे. हे चुकीचं आहे ना. मग आपलं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. ह्या TMCला तुम्ही रिपोर्ट करा की कसं पद्धतीने हे सगळं कचरा सगळं टाकलं गेलं आहे पूर्ण. हे बघा किती कचरा आहे सर्व. मग आधीचा जो तुझं नाव काय सांगितलं प्रियांका. आधीचा जो होता माणूस जो गार्ड होता इथे आणि तो आता ट्रान्सफर होऊन गेला. मग त्यांनी काय केलं मग हे सगळं बघतच नाही का. कारण हे आजचं नाही ना. वर्षानुवर्ष असंच काहीतरी होत जातोय कारकिर्दी आपल्या फॉरेस्ट एरियामध्ये. फॉरेस्टचं हे काम आहे का. असं करून मातीचा हाल होतोय. बघा किती प्लास्टिक आणि किती कचरा टाकला जातोय. हे किती चुकीचं आहे सर्व. बापरे किती कचरा आहे. म्हणजे वर्षानुवर्ष नुसतं जंगलनी कचराच हे करायचं सोचायचं. हे खूप खराब हालत आहे. तर तुम्ही जरा बघा ॲज अ राऊंड ऑफिसर जरा तुम्ही पण बघून घ्या आणि असं होऊ नये. हे सगळं थांबायला हवं. तर ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. कारण हे तर पूर्ण मला दिसते फॉरेस्ट एरिया नाही आहे तर पूर्ण कचरा कुंडी झालेली आहे पूर्ण. याचा उपयोग चांगलं करा आणि असं ह्या सगळ्याचा बंदोबस्त जर व्यवस्थित झाला. हे बघा ना किती कचरा टाकलं गेलं आहे. बघितलं ना तुम्ही आता. म्हणूनच येणं खूप गरजेचं असतं ह्या सगळ्या जागेत. कारण जेव्हापर्यंत आपण येत नाही ह्या सगळं बघत नाही काही सुधार होणार नाही आहे. मला तेच आश्चर्य वाटतं की आपल्याकडे फॉरेस्ट गार्ड आहे, लेबर्स आहेत, मग आपण ह्या सगळ्याचा कुठे उपयोग करतो मग. बघा किती किती कचरा आहे. आणि डिमार्केशन तुम्ही काय म्हटलं हा वॉल पासून असेल. हा वॉल असेल कदाचित माहीत नाही. इथूनच आहे का कदाचित हा पण वॉल असेल. तुम्ही बघा व्यवस्थित. कारण मला असं वाटतं कारण इथे जर कोणी आले नाही इथपर्यंत ह्याचा अर्थ हा पण तुमच्या फॉरेस्टचाच जागा असेल कदाचित असं मला आता जरा भान होते. कारण इथे पण बघा ना हा वॉल जर झाला असेल ज्यांनी आधी हे शाळा बांधली असेल. जुनी शाळा आहे. हे काय TMCच्या शाळा आहे का प्रायव्हेट आहे. पण त्यांनी बांधताना ते तर त्यांनी हे केलंच असणार की फॉरेस्टची म्हणजे हाच ह्या असेल. आप लोग सब कचरा यहीं डालते हो क्या. कचरा लेने नहीं आते TMC वाले. तो ये तो पूरा कचरा आप लोगों ने यहाँ डाला हुआ है. ऐसे कैसे हो सकता है. ये तो पूरा यहाँ पे कचरा ही कचरा दिख रहा है सब कुछ. तो चला आता क्रीककडे जाऊया. और ये था मुंब्रा का सर्वे नंबर क्या है ये. सोनकर 50. किती. सोनकर 50 म्हणजे काय. सोनकर मौजे सोनकर 50 सर्वे नंबर 50. अच्छा
तो ये परिस्थिति है अभी, तो आप देखो और किस तरह से ये सबको संभालेंगे। तो इसके ऊपर नियोजन जरा व्यवस्थित करें, और सभी जितना भी फॉरेस्ट एरिया है ऐसे ही आप थोड़ा सा राउंड लो, क्योंकि आप बहुत अच्छी तरह से काम करने की कोशिश करते हो। और अभी जैसे बताया कि अंडर ट्राइपार्टाइट अगर हम लोग और भी किस तरह से ये सब जितने हमारे फॉरेस्ट के बचे हुए एरियाज जो है उसको कैसे हम प्रॉपरली नियोजन करके कर सकते हैं, उसके ऊपर हमको ध्यान देना बहुत बहुत ज़रूरी है। और जैसे की कहा कोलॅबरेशन से, है ना, कारण ॲटलिस्ट ते TMC वाल्यांनी पण इथे सपोज हा वॉल इथपर्यंत आहे, हे पण मला तर असं वाटतं हे बघा, हे यांनी पण एक्सटेंड केलेलं आहे बघा, कदाचित तुमच्या इकडनंच असेल, तुम्ही जरा व्यवस्थित हे करा, कळलं ना। मला तर असं वाटतं इथूनच, कारण त्यांनी हे एक्सटेंड केल्यासारखं वाटतंय, कारण जुनी बिल्डिंग जर अशी इथे आहे याच्या अर्थ हा एक्सटेंडेड पार्ट आहे, कारण आपण ह्याच्यावर लक्षच देत नाही आणि नंतर म्हणतो की एन्क्रोचमेंट झाले, आपल्यालाच माहीत नाही, डिमार्केशन नाही आहे। तर इथूनच काहीतरी डिमार्केशनचं करा, म्हणजे आणि एक बोर्ड लागायला पाहिजे, इथे कुठेही नाही आहे की हा ठाणे डिव्हिजनचा वन एरिया आहे, हां इथे कचरा टाकू नये असं करून पण तुम्ही हे लावा ना आता। लावतो प्रियांका, समजते ना आता तुला की कसं पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे? सांगितल्याप्रमाणे मी टिक नोटीस बोललो। हां नक्की, चल ओके तुम्ही याल ना, मला हे चित्र दिसेल। ठीक आहे, चलो, थँक्यू।